नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे। आणि नेहमीप्रमाणे एक विनंती अजून करतो आहे अशी की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जे लोक आपले सबस्क्रायबर नाही आहे, जे मित्र आपले सबस्क्रायबर नाही आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितींचे फायदे होत राहील। आणि आज महत्वाची माहिती म्हणजे अशी घेऊन आलेलो आहे की आता मान्सून येऊन राहिला आहे, पावसाळा येऊन राहिला आहे, पेरणीची वेळ येऊन राहिली आहे पुढे। तर आपल्याला सोयाबीन, बरेचसे शेतकरी सोयाबीन पेरतात, तर सोयाबीन पेरल्यावर काय होऊन राहिलंय की उत्पन्नात घट आलेली आहे। तर सोयाबीनचं योग्य उत्पन्न येईल, चांगलं भरघोस उत्पन्न येईल, यासाठी आपण कुठलं खत व्यवस्थापन केलं पाहिजे। आता तसं जर बघितलं तर कुठलंही पीक असलं साधारण तर तिन्ही खतांची आवश्यकता असते, सेंद्रिय आणि जैविक आणि रासायनिक। आता रासायनिक आपण कधी वापरतो, जेव्हा सेंद्रिय आणि जैविक खतांमुळे अन्नद्रव्याची जेव्हा पूर्ती होत नाही तेव्हा पर्याय म्हणून आपल्याला रासायनिक खते वापरावं लागते। आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की खत व्यवस्थापन करायसाठी की ते जे आपण तेलबिया असतात, सोयाबीन म्हणजे तेलबिया असतात, ते चांगलं भरलं पाहिजे आणि त्या तेलाचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि वजन वाढलं पाहिजे, भरपूर उत्पन्न आलं पाहिजे। त्यासाठी खत हे व्यवस्थापन असते, त्याला भरपूर जर व्यवस्थित अन्नद्रव्य, भरपूर म्हणण्यापेक्षा योग्य अन्नद्रव्य त्याला जर मिळालं योग्य प्रमाणात तर आपल्याला उत्पन्न भरपूर येईल। तर त्यासाठी आपण बघूया की सोयाबीनला हेक्टरी किती आपण खत दिलं पाहिजे आणि कोण रासायनिक खत कुठलं दिलं पाहिजे। तर हेक्टरी आपल्याला सोयाबीन पिकासाठी 30 किलो हे नत्र दिलं पाहिजे, त्याच्यासोबत 60 किलो स्फुरद आणि 20 किलो पलाश दिलं पाहिजे आणि 20 किलो हे गंधक दिलं पाहिजे। हे झालं हेक्टरी प्रमाण। आता आपण एकरी बघूया, तर एकरी प्रमाण म्हणजे असं आहे की 12 किलो नत्र, त्यानंतर 24 किलो स्फुरद, 8 किलो पलाश आणि 8 किलो गंधक हे आपण दिलं पाहिजे। परत एकदा सांगतो की 12 किलो नत्र, 24 किलो स्फुरद, 8 किलो पलाश आणि 8 किलो गंधक हे आपण दिलं पाहिजे। त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे बरेचसे आपले शेतकरी मित्र जे आहे हे डीएपीच वापरतात। तर डीएपी जर आपल्याला वापरायचं आहे तर मग डीएपीचं प्रमाण कसं वापरलं पाहिजे, डीएपी सोबत काय काय आपण दिलं पाहिजे। तर एकरी आपल्याला एकरी प्रमाण सांगतो आहे, एकरी डीएपी आपल्याला 52 किलो वापरायचा आहे, एकरी डीएपी आपल्याला 52 किलो वापरायचा आहे। त्यानंतर 6 किलो युरिया, 20 किलो एमओपी असं आपल्याला डीएपी सोबत वापरायचं आहे। म्हणजे जे डीएपी वापरणारे शेतकरी आहे त्यांच्यासाठी हे प्रमाण आहे। परत एकदा सांगतो, एकरी 52 किलो डीएपी, 6 किलो युरिया आणि 20 किलो एमओपी वापरायचा आहे। आता बरेचदा काय होतं की डीएपी उपलब्ध नसते, अवेलेबल नसते, बराचसा डीएपीचा शॉर्टेज येतो। तर मग आपला जो तिसरा पर्याय म्हणजे काय, तर तिसरा पर्याय म्हणजे आपल्याला आहे की 10-26-26 जे आपलं मिश्र खत येते हे आपण वापरू शकतो। तर एकरी याचं प्रमाण किती वापरायचं 10-26-26चं, तर 10-26-26 एकरी 46 किलो आपल्याला 10-26-26 किलो घ्यायचं, 10-26-26 घ्यायचा आहे। सॉरी, बोलताना थोडं चुकलो, एकरी 46 किलो आपल्याला 10-26-26 घ्यायचा आहे। त्यानंतर 16 किलो युरिया घ्यायचा आहे आणि 75 किलो एसएसपी घ्यायचा आहे। या तिन्ही खायचं मिश्रण करून आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यायचं आहे। परत एकदा सांगतो, 46 किलो 10-26-26, 16 किलो युरिया आणि 75 किलो एसएसपी। तर जेव्हा आपण पेरणी करतो, आजकाल 90% लोक तरी शेतकरी मित्र आपले ट्रॅक्टरनी पेरणी करतात किंवा बैलजोडीने जे करणारे आहेत ते सुद्धा सरत्यानी खत पेरतात। तर जेव्हा आपण पेरणी करतो त्यावेळेला जे सांगितलेलं प्रमाण आहे ते सगळं खत व्यवस्थित मिसळून जर आपण दिलं तर निश्चितच सोयाबीन मध्ये भरघोस उत्पन्न येईल, उत्पन्नात वाढ होईल। नेहमी जितकं तुम्ही उत्पन्न घेता त्याच्यापेक्षा जास्तीच उत्पन्न येईल। त्याच्यानंतर गंधक आपण टाकतोय, त्याच्यामुळे काय होतं की तेलाचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे सोयाबीनचं वजन सुद्धा वाढतं। आपल्याजवळ काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत कॉमेंटद्वारे नक्की कळवा, आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू। उद्देश आमचा हाच एक की आपला शेतकरी मित्र हा समृद्ध व्हावा। परत एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।